अरे सर्वांनी आता इथे आपले मनोगत व्यक्त केले. 2-2, 5-5 मिनिटाचं सांगितलंय. भंतेजींनी सांगितलेलं आहे की बाबासाहेबांच्या स्वप्नानुसार दीक्षाभूमी घडलेली नाही. त्यानंतर दीक्षाभूमीचे तडे कसे गेलेत, तिथे पाण्याला पाझर कसा फुटतोय, म्हणजे दीक्षाभूमीची दुर्दशा होत आहे. पार्किंगचं काम सुरू असताना आधीच दीक्षाभूमीला तडे गेलेले आहेत. वरचं जर कंस्ट्रक्शन आम्ही बघितलं तिथे भेगा पडलेल्या आहेत आणि म्हणून खाली लोखंडी पोल लावण्यात आलेले आहे. आपल्याला NMRD काही व्यवस्थित उत्तर देत नाही. तर व्यवस्थित उत्तर ते देत नाही. यांना प्रशासनाला एक आमची कडकडीची विनंती आहे, आग्रहाची विनंती आम्ही करतोय की तुम्ही त्वरित 4थ्या नंबरचं जे काम आहे ते थांबवण्यात यावं. अन्यथा मागच्या वर्षी जेव्हा 2024ला 1 जुलैला ज्या प्रकारे सगळ्या संघटनांनी येऊन इथे उद्रेक केला, त्यांचा एक राग होता की आमच्या दीक्षाभूमीला धक्का नको लागायला. त्याच प्रकारे मागचं काम थांबवण्यासाठी जर इथे आंदोलन घडून नाही आणायचं असेल तर प्रशासनाने ही नोंद घ्यावी, त्यांनी हे काम बंद पाडावे. अन्यथा महाराष्ट्रातल्या जेवढ्याही समित्या आहेत, जेवढेही आमचे बौद्ध अनुयायी आहेत, आम्ही सगळे इथे परत एकत्र येऊ. आम्ही तुम्हाला सांगतोय हे काम वारंवार तुम्ही बंद करा. आम्हाला हा जो 4थ्या नंबरचा गेट आहे, डायरेक्ट हा काचीपूर चौकामध्ये आमचा हा गेट निघतो. इथे आमची जनता प्रत्येक विजयादशमीला वाढते आहे आणि इथे आम्हाला जमीन कमी पडते आहे, म्हणून आम्ही ही मागणी करतोय. मागे काय झालं, समितीने काय केलं आम्ही त्याच्यावर प्रकाश टाकणार नाही, परंतु आमच्या हक्काची दीक्षाभूमी आहे याच्यावरती गव्हर्नमेंटनी आपले डोळे ठेवू नये. आतापर्यंत जनता ही आरामात होती, स्मारक समितीवरती विश्वास केलेला होता, त्याच्यानंतर प्रशासनावरती पण केला आहे, परंतु आम्हाला धोकेच मिळाले. त्याच्यामुळे आम्ही आता शांत बसणार नाही आहोत. इथे असणारा प्रत्येक बौद्ध अनुयायी, बौद्ध उपासक उपासिका यांची सगळ्यांची एक डिमांड आहे की तुम्ही हे काम त्वरित बंद करा. आणि जर नाही झालं तर माझं जनतेला सुद्धा आव्हान आहे आता की येणाऱ्या मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आपण दीक्षाभूमीला एक जाहीर सभा ठेवू. तुम्हाला हा व्हिडिओ जिथे जिथे भेटेल, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही माझा आवाज ऐकत असाल तर माझा नंबर आहे, इथे असणारा प्रत्येक व्यक्ती तुम्हाला नंबर देणार. त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. 9322087510. शिल्पाताई नागदेवते. आपण परत इथे एक जाहीर सभा घेऊ. तुम्ही इथे नंबर घ्या सगळ्यांचे, सांगा तुमच्या 9373 तोंडाचा हात काढा. दिलीप मंजले 9373301990. बस बस 1-2 झाले. लेके उजालों से नूर के छींटे, अंधेरों की बस्ती में तू जला मशालें. या पवित्र दीक्षाभूमीवरती आहोत आणि याच्यासाठी एकत्रित आलो आहे की गिन्नी माहीचा आज प्रोग्राम सुद्धा आहे. आम्ही बघतोय तर भरपूर जनता इथे उमटलेली आहे, परंतु महत्त्वाचा मुद्दा आमच्या डोक्यातून निघून जातोय. भरपूर जनतेला ते लक्षात येत नाही आहे की दीक्षाभूमीचा जो 4थ्या नंबरचा जो गेट आहे, जो काचीपुरा चौकाला डायरेक्ट निघणार होता, ते काय केलं प्रशासनाने, इथे तो गेटच आपला दीक्षाभूमीचा 4थ्या नंबरचा गेट हा कंप्लीट बंद ठेवतात. कारण की इथे कृषी विभागाची जी जमीन आहे त्या जमिनीवरती मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम सुरू केलेलं आहे. आज आपल्या नागपूरला आपले आठवले साहेब आलेले होते. आम्ही त्यांची भेट घ्यायला गेलो, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, चर्चा करू, परंतु आम्हाला काही वेळ मिळाला नाही. आम्ही त्यांना निवेदन दिलं, परंतु बोलण्याची चर्चा त्यांनी करावंसं त्यांना वाटलं नाही. त्याच्यामध्ये त्यांचे साथी होते बाळूजी घरडे, त्यांनी आम्हाला त्यांच्याशी भेटण्याची परमिशन सुद्धा दिली नाही. ते डायरेक्ट बोलले की दीक्षाभूमीचा जो मुद्दा आहे तो आमच्यासाठी काही कामाचा नाही. दीक्षाभूमीवर बोलत आहे. ही जमीन आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी ही जमीन 4था गेट ओपन करण्यासाठी आपल्याला दीक्षाभूमीला अटॅच केली होती, दिली होती. ऑर्डरही केला त्यांनी, तो ऑर्डर आहे आपल्याकडे. या कृषी विभागाने काय केलं, कोर्टात गेले आणि स्टे घेतला. स्टे घेऊन 1 महिन्यामध्ये ती केस डिसमिस केली, 1 महिन्याचं. त्याचं कारण काय, तर या स्मारक समितीने त्याच्यात इंटरेस्ट घेतला नाही हो, इंटरव्हेन्शन सुद्धा बनले नाही. आणि आता मात्र आम्हाला जमीन पाहिजे, जमीन कमी पडते असं वगैरे जनतेला भावना पडतात की जमीन मागण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. अहो, आपली जमीन कुठे आहे? आपली जमीन 20 एकर जमीन आपल्याला मिळाली होती. महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या दीक्षाभूमीसाठी त्यांनी 20 एकर जमीन दिलेली आहे. अगोदर 14 दिली, त्या 14 पैकी 2 एकर जमीन हे रोडसाठी दिलेली आहे. उर्वरित 12 एकर जमीन दीक्षाभूमीच्या कन्स्ट्रक्शन साठी दिलेली आहे. आणि ते कन्स्ट्रक्शन कोणतं, त्या सनद मध्ये लिहिलेलं आहे की या जमिनीवर फक्त बुद्धविहार बनेल, आश्रमशाळा बनेल, हॉस्टेल बनेल आणि कॉलेज बनेल. तर धार्मिक
कॉलेजच राहील, धर्माचे शिकण्यासाठी विद्यार्थी येतील तेच हॉस्टेलमध्ये राहतील आणि धर्माला प्रवचन करणारे जे मोठे मानवाईक लोक असतील ते धर्मशाळात थांबतील. अशा प्रकारची चांगली कल्पना करून सरकारने आपल्याला ती जमीन दिली होती. आम्ही काय केलं, समितीने काय केलं, त्याच्यावरती अकॅडमी हे कॉलेज उभारलं. स्मारक बाबतीमध्ये त्या सनदमध्ये कुठेही उल्लेख नाही. भव्य असं बुद्ध विहार, भव्य असं ते शिक्षणाचं केंद्र, ह्या सर्व मिळून बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असं ते ठरवलेलं होतं. पण त्यांनी स्मारक केलं, पण बुद्ध विहाराचा उल्लेख आहे तो कसा काय? बुद्ध विहार कुठे आहे? आपली जनता बसून त्या सभागृहात प्रयत्न कुठे केलं? या सर्व समितीच्या चुका आहेत. आणि त्यांनी ह्या कॉलेजची जमीन किती झाली आपण त्या दिवशी शोध घेतला, 6 एकर जमीन. हे बघा, 6 एकर जमीन कॉलेजच्या इमारतीसाठी काढली. आणि या समितीचा सर्व इंटरेस्ट, कोणाला काही वाटतो, या समितीचा सर्व कॉलेज आणि हे उभारण्यामध्येच गेलेला आहे. याचं उदाहरण पण सुद्धा देतो तुम्हाला की तुम्ही जे पाहता दीक्षाभूमी, हे दीक्षाभूमीच्या कामाला सुरुवातच 1978 झाली आणि कॉलेज केव्हा सुरू झालं? 63-64 हो. पहिला जेव्हा जनता प्रत्येक वर्षी इथे यायची, लाखो रुपये त्यांना मिळत होते. हो, त्या लाखो रुपयाचं एक उदाहरण छोटंसं देतो की 72ला जेव्हा यांचं ऑडिट पाहिलं, त्या 72च्या ऑडिटमध्ये 4,23,000 काहीतरी रुपये जमा झाले. साहेब, यांनी त्या 10 वर्षामध्ये 3 लाख रुपये निवड बिल्डिंग मध्ये खर्च केले, पण दीक्षाभूमीच्या स्मारकाच्या कामाला सुरुवात सुद्धा केली नाही. चौथा गेट पर में सभी ने मुद्दा उठाया. आज हम ये बात लेके रामदास साठवले कायदे मंत्री के पास भी गए थे, लेकिन उन्होंने ये बात को कोई भी हमें नजरअंदाज किया गया. तो हमें आज सब प्रशासन से ऐसी निवेदन करते कि ऐसी विनती करते कि जो आपने जो चौथा गेट के जो सुरक्षा चौथा गेट था वो कोई भी हालत में हमें चाहिए, क्योंकि ये दीक्षाभूमि की सुरक्षा तो मोस्ट इम्पोर्टेंट है. तो जो भी खेती इन्होंने इसको दिया, कृषि विभाग को दिया है, वो हमारे सपोर्ट किया जाए. हमारा ऐसा निवेदन है कि सरकार ने अपने निधि से ये जमीन और ये गेट ये तुरंत के तुरंत हमें बना देने की कृपा करे, अन्यथा यहाँ जन आंदोलन होगा और उसकी जिम्मेदारी सरकार करेगी. दीक्षाभूमीच्या चौथ्या गेटची बाजू आहे आणि हा चौथा गेट दीक्षाभूमीचा आहे. याच्या लगोलगच बाहेर निघण्यासाठी या ठिकाणी गेटची जी जागा आहे कृषी विभागाची, ती जागा या ठिकाणी दिवार बांधलेली आहे. ही या अगोदर सुद्धा जसं की फुलझेले काकाजीने सांगितलं की ही दिवार तोडली होती, ही पुन्हा पुन्हा बांधण्यात येत आहे. तर या ठिकाणचा एक गेट बंद करून पलीकडल्या या ग्राउंड मध्ये इमारत बांधकाम चालू आहे आणि एवढं अर्जंट चालू आहे की सांगायला म्हणजे सांगाय कसं हे बी कळणार नाही. पहा, हो दिसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 तुम्हा आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली, ह्यासाठी दिली की या ठिकाणाहून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. त्याचबरोबर 22 प्रतिज्ञा दिल्यात. त्या ठिकाणी 22 प्रतिज्ञेचा आता फलक लागलेला आहे. परंतु या दीक्षाभूमीमध्ये, या दीक्षाभूमीच्या परिसरातून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होण्याचं तर दूरच आहे, परंतु या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका जसे की 14 ऑक्टोबरला या ठिकाणी येतात. दरवर्षी अशी संख्या येते की 3-3 किलोमीटर पलीकडेच गाड्या थांबतात आणि या ठिकाणावर येऊन एका नाईटला थोडासा कार्यक्रम होतोय, त्यांची व्यवस्था कुठल्या पद्धतीची होत नाही. या ठिकाणी बाथरूम सुद्धा व्यवस्थित नाहीत, या ठिकाणी सभागृह सुद्धा नाही आणि धर्माचं ज्ञान घेण्यासाठी देण्यासाठी या ठिकाणी तज्ञ थेरो महाथेरो असे भंतेजी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाहीत. आणि ज्ञान घ्यायचं कोण, ज्ञान द्यायचं कोण, हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करण्यासाठी या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. म्हणून आम्ही आज बौद्ध म्हणून स्वाभिमान जगतोय. परंतु या ठिकाणची ही जमीन आहे, या जमिनीवर बघा किती अर्जंट मध्ये या ठिकाणी इमारतीचं काम चालू आहे. या ठिकाणी दीक्षाभूमीच्या बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी केंद्र उभारायचं सोडून या ठिकाणी काय चालू आहे? कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. तिकडले गेट बंद, तिकडले कॉलेज चालू. आताच काकाजीने सांगितलं की या ठिकाणची इमारत, त्या ठिकाणी भरपूरशा रूम आहेत. 2014 मध्ये त्याचं उद्घाटन झालं. परंतु काकाजी हे सत्य आहे की त्या ठिकाणाहून एकही बौद्ध उपासक उपासिका त्या रूम मध्ये जाऊन राहिलेला नाही किंवा लग्नीला गेला नाही किंवा तिथे थांबला नाही मुक्कामाला. पावसामध्ये इथेच भिजत थांबला असेल, इथून इकडेच गेला असेल, परंतु हे कोणासाठी बांधलं कळायला मार्ग नाही. काय सर्वसाधारण काम करून घेऊ शकतात आणि समिती आणि प्रशासन ह्याच्या या दीक्षाभूमीच्या याच्यावर लक्ष नाही. भोवतालचा राऊंड पाहू शकता काय अवस्था आहे आमच्या दीक्षाभूमीची. भीम ने हम सबको आगे बढ़ने का मौका दिया. भीम ने हम सबको आगे बढ़ने का मौका दिया. पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. इसके वजह से ये हमारी दीक्षा भूमि की हालत है. ये हालत सुधरनी चाहिए. दोबारा 1 जुलाई 2024 जैसा ये इमारत गिराने के लिए यहाँ हाजिर होंगे. आंदोलन उग्र होगा. प्रशासन ने इसका थोड़ा ध्यान रखना चाहिए. आणि महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे.
ही दीक्षाभूमी आहे. आता मला हे बघा या ठिकाणची ही अवस्था आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या जवळ भिडून अशी अवस्था आहे. पाहतील हे पहा इकडे या. हे दाखवा. हे बघा, ही अवस्था आहे. हे दीक्षाभूमीचं 2 नंबरचं गेट आहे. हे पहा अशी अवस्था आमच्या दीक्षाभूमीची आहे. अरे 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 आमच्या गाडीचे गोठे चांगले आहेत, आमची अवस्था अशी का बरं कळायला मार्ग नाही. आम्ही स्वतः जबाबदार आहोत. त्यासाठी प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडायची आहे. दीक्षाभूमी कसं सौंदर्यीकरण होईल चांगल्या पद्धतीने त्यावर लक्ष घालायचं आहे. या ठिकाणी 2024 पासून दीक्षाभूमीच्या मेन गेटवरील या शो मध्ये महाडच्या चौदार तळ्याची फरशी पडलेली आहे. जसे काही तर चौदार तळेच आम्ही वंदन करण्यासाठी येतो. तर हे मंदिर नाही, इथून काहीतरी संदेश घेऊन गेल्यासारखा एवढा मोठा स्तूप आहे. तर स्मारक समिती या फरशी लावणार आहे की नाही, तर त्याचा काय खर्च येईल ते मी स्वतः म्हणते राहुल मोदी चैत्यभूमी मुंबई देण्यासाठी तयार आहे. तेव्हा स्मारक समितीने ही फरशी लावण्यासाठी आम्हाला परमिशन द्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करेन. पासून ते तसंच आहे. काय होते आहे, कुठे अडथळा आहे हे आम्ही आज दीक्षाभूमीला उपस्थित आहोत आणि गिन्नी माहीच्या गायकाचा कार्यक्रम इथे सुरू आहे आणि आम्ही आज दीक्षाभूमीच्या मागच्या गेटला उभे आहे. इथे जो एक्झिट इमर्जन्सी एक्झिट आपण म्हणू शकतो त्या गेटला इथे गेट नसून इथं भिंत उभारण्यात आली आहे आणि मागे बघू शकता इथे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. 2 स्लॅब झाले. ही इथे या जवळ या ही दीक्षाभूमीची अवस्था आहे. मेन गेटच्या बाजूला हे एवढं गवत आहे. पहा काय अवस्था आहे आमच्या दीक्षाभूमीची. हे बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि ती बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पाठीमागं काय खड्डे आहेत बघा. जसं एखाद्या गाईचा गोठा तरी चांगला असेल अशी अवस्था आमच्या दीक्षाभूमीची का बरं केली. आम्ही कुठे आहोत, आम्ही कोणत्या कॅम्प्युटरमय युगात जगत आहोत. पहा हे बाबासाहेबांचा पुतळा. आम्ही येतो वंदन करून जातो. ही आमची अवस्था. याकडे सर्वांनी लक्ष द्यावं. विशेष सहाय्य विभाग झालं का ललित खोब्रागडे सर व्हिडिओसाठी 1-2-3 म्हणा. रिहर्सल करतोय आपण. ललित खोब्रागडे सर आमच्या गाण्याने ललित खोब्रागडे चौदाच्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. आवाज आला पाहिजे त्याच्यात. आज दीक्षाभूमीवर गिन्नी माही यांचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्तानं सर्वच तमाम बौद्ध उपासक उपासिका आलेले आहेत आणि या ठिकाणी 2024 पासून दीक्षाभूमीच्या मेन गेटवरील या शो मध्ये महाडच्या चौदार तळ्याची फरशी पडलेली आहे. जसे काही तर चौदार तळेच आम्ही वंदन करण्यासाठी येतो. तर हे मंदिर नाही, इथून काहीतरी संदेश घेऊन गेल्यासारखा एवढा मोठा स्तूप आहे. तर स्मारक समिती या फरशी लावणार आहे की नाही, तर त्याचा काय खर्च येईल ते मी स्वतः म्हणते राहुल मोदी चैत्यभूमी मुंबई देण्यासाठी तयार आहे. तेव्हा स्मारक समितीने ही फरशी लावण्यासाठी आम्हाला परमिशन द्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करेन. कारण ही एकाच नागपूरची गोष्ट नाही, तर तमाम बौद्ध बांधवांची अस्मिता आणि धरोहर म्हणजे दीक्षाभूमी आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो आहोत ही एक लज्जास्पद गोष्ट आहे. स्मारक समितीने याकडे लक्ष द्यावं, नाहीतर आम्हाला परमिशन द्यावं ते काम करण्यासाठी. पहा तुम्ही कॅमेरा समोर ठेवा, समोरची बाजू फिरवा. कारण मेन गेटचं जे देशा विदेशातून बाहेरून लोक या ठिकाणी येतात. आम्ही या ठिकाणी आवाज कॅप्चर या ठिकाणी पिंपळाचं झाड आहे, बोधिवृक्ष, त्याला खालून जंगल लावलेले आहेत. आम्ही मान्य करतो, परंतु त्या झाडाची सुद्धा सुरक्षा व्यवस्थितपणे झाली पाहिजे. या ठिकाणची जी वर जाण्यासाठी आहे, वर मी पाहिलं या ठिकाणची सगळी व्यवस्था थोडं विस्कळीत झालेली आहे. हे बघा पाणी पडतंय, मध्ये जातंय, वरून पण पाणी गळतंय. येणारा पावसाळा काय होईल, दीक्षाभूमी पडणार आहे का, त्याला दुरुस्त करणार आहेत काय कळायला मार्ग नाही. त्यासाठी या स्मारक समितीने या गोष्टीकडे लक्ष द्यावं. आम्ही तुमच्या सोबत आहोत, परंतु काम करण्याची मानसिकता तुमची या फरशीवरून दिसत नाही. त्याकडे 24 पासून या ठिकाणी आंदोलन झालं तेव्हापासून ते तसंच आहे. काय होते आहे, कुठे अडथळा आहे हे सुद्धा स्मारक समितीने सांगायचं आहे.
हे कुठेही होताना दिसत नाही. म्हणून हे काळाची गरज आहे. या ठिकाणी स्मारक समितीने सुद्धा लक्ष घालावं आणि प्रशासनाने सुद्धा लक्ष घालावं. या ठिकाणी चांगले केंद्र उभारावेत आणि बौद्ध फिक्कूसाठी या ठिकाणी सेंटर व्हायला पाहिजे. या ठिकाणाहून फिक्कू होऊन आणि महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. ही दीक्षाभूमी आहे. आता मला हे बघा या ठिकाणी ही अवस्था आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या जवळ भिडून अशी अवस्था आहे. पाहते हे पहा इकडे या. हे दाखवा. हे बघा ही अवस्था आहे. हे दीक्षाभूमीचं 2 नंबरचं गेट आहे. हे पहा अशी अवस्था आमच्या दीक्षाभूमीची आहे. अरे 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 आमच्या गाईचे गोठे चांगले आहेत. आमची अवस्था अशी का बरं कळायला मार्ग नाही. आम्ही स्वतः जबाबदार आहोत. आम्ही स्वतः जबाबदार आहोत. त्यासाठी प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडायची आहे. दीक्षाभूमी कसं सौंदर्यीकरण होईल चांगल्या पद्धतीने त्यावर लक्ष घालायचं आहे. ही आमची अवस्था 2 नंबरचं गेट दीक्षाभूमीचं 2 नंबरचं गेट आहे. आणि या ठिकाणचं पहा कशी अवस्था आहे. अरे ये तो बस अंगड़ाई है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय 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 भीम. जय 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 भीम. शहरची जमीन दीक्षाभूमीला दिलीच पाहिजे. शहरची जमीन दीक्षाभूमीला मिळालीच पाहिजे. आणि त्याच कशी नाही त्याच कशी नाही. जय 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 भीम. महाराष्ट्र सरकार होश में हो. महाराष्ट्र सरकार होश में हो. होश में आकर बात करो. बात तो तुमको करनी होगी. वरना करो. दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरण झाल्याच पाहिजे. दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरण झाल्याच पाहिजे. दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरण झाल्याच पाहिजे.